विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी या पाठ्यपुस्तकातील भरतवाक्य ही कविता समजून घेणार आहोत. केकावली या काव्यग्रंथाची समाप्ती करताना उपसंहार म्हणून भरतवाक्य ही काव्यरचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे. या कवितेतून गुणवान व चारित्र्यवान माणसांच्या संगतीत सदैव राहावे असा मोलाचा संदेश आपणास दिला आहे. पंडित कवी मोरोपंत यांचा परिचय. पंडित कवी मोरोपंत यांनी काव्य, नाटक, व्याकरण, अलंकारादी शिकून न्याय व वेदांत यांचे अध्ययन केले आहे. त्यांनी विपुल काव्यरचना केली असून 268 काव्यकृती त्यांच्या नावावर आहेत. त्यापैकी आर्याभारत, केकावली, मंत्र भागवत, मंत्र रामायण, श्रीकृष्ण विजय व हरिवंश या रचना प्रसिद्ध आहेत. केकावली. केका म्हणजे मोराचा टाहू, आवली म्हणजे ओळ, केकावली म्हणजे सततचा टाहू. मोरोपंतांच्या कविता रचनेच्या छंदाला केकावली असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, कवितेचा भावार्थ समजून घेण्यापूर्वी आपण भरतवाक्य या कवितेच्या श्रवण सुखाचा आनंद घेऊया. पिंपरी चिंचवड, पुणे परिसरातील नव्या आघाडीच्या गायिका शर्मिला शिंदे यांच्या सुमधुर आवाजातून आपण भरतवाक्य ही रचना ऐकूया. तबला साथ आहे श्री निलेश शिंदे यांची. निवेदन नाना शिवले. व्हिडिओ निर्मिती आणि संकल्पना नाना शिवले व प्रवीण मुंढे. चला तर मग ऐकूया भरतवाक्य ही कविता शर्मिला शिंदे यांच्या सुमधुर आवाजात. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंघ्री कमळी दडो मुरडिता, हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवत चरित्री जडो, न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो, स्वतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो, मुखी हरि वसो तुझी कुशल धाम नामावली, क्षणात पुरवी नजी सकल कामना मावली, कृपा करिषि तू जगत्रय निवास दासावरी, तशी प्रगट हे निजा श्रित जना सदा सावरी. धन्यवाद शर्मिलाताई. आम्ही आपले खूप खूप ऋणी आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेतील प्रत्येक ओळींचा अर्थ समजून घेऊया. चारित्र्यसंपन्न, गुणसंपन्न होण्यासाठी मोलाचा उपदेश करताना कवी मोरोपंत म्हणतात, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. सुसंगती म्हणजे चांगल्या माणसांची संगत, सोबत, सहवास. सुजन वाक्य म्हणजे सुवचन, सुविचार, चांगले शब्द. सुसंगती सदा घडो म्हणजे मला नेहमी सज्जनांची संगत लाभावी. सज्जन म्हणजे चांगले लोक. सुजन वाक्य कानी पडो म्हणजे भल्या माणसांचे, चांगल्या माणसांचेच विचार माझ्या कानावर पडोत. विद्यार्थी मित्रांनो, कुणालाही वाईट गोष्टींची भुरळ पटकन पडते, त्याकडे मन आकर्षित होते. चांगल्या गोष्टी अंगवळणी पडण्यास, आचरणात आणण्यास वेळ लागतो. पण आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर चांगल्या गोष्टींचीच कास धरली पाहिजे. त्यासाठी महत्त्वाची असते संगत. आपण ज्या प्रकारच्या माणसांच्या संगतीत असतो त्यांच्यासारखेच आचार आणि विचार आपले बनतात आणि आपणही तसेच घडतो. म्हणून चांगल्याच माणसाच्या संगतीत, सहवासात आपण राहावे, म्हणजे तसेच विचार आपल्या कानावर पडतात आणि आपण घडतो.
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. कलंक म्हणजे डाग, वाईट विचार. मती म्हणजे बुद्धी, झडो म्हणजे झडून जाऊ, निघून जाऊ. या ओळींचा अर्थ असा: मनातील वाईट दुष्ट विचार, पापदोष झडून जाऊ, नष्ट हो, बुद्धी शुद्ध व्हावी. विषय म्हणजे मोह, कामवासना, वाईट इच्छा. विषय सर्वथा नावडो म्हणजे कोणत्याही वाईट गोष्टींचा मोह, वाईट इच्छा यांचा मला वीट येवो, त्या कधीही न आवडो. सदंग्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो. सदंग्री म्हणजे सज्जनांचे पाय, चरण. कमळी म्हणजे कमळ फुलात. दडो म्हणजे लपावा. सदंग्री कमळी म्हणजे साधू संतांचे कमळासारखे निर्मळ व कोमल चरण. सदंग्री कमळी दडो म्हणजे साधू संतांच्या कमळासारख्या निर्मळ व कोमल अशा चरणांचा आसरा माझ्या मनाला मिळो. मुरडिता म्हणजे मागे वळताना. हटाणे म्हणजे आग्रहाने हट्टाने. अडो म्हणजे अडकून राहू. अशा सज्जन व्यक्तींच्या चरणांपासून माझे मन भरकटू लागले तर ते निश्चयाने तिथेच अडकून राहू दे. वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो. वियोग म्हणजे विरह. भवचरित्र म्हणजे संसार धर्म, सज्जनांचे चरित्र. जडो म्हणजे जडावा, लागून राहू. वियोग घडता रडो म्हणजे संतचरणांचा, सज्जन व्यक्तीचा वियोग, विरह झालाच तर मी रडावे, अगदी पोटभर रडावे. मन भवचरित्री जडो म्हणजे माझे मन संतचरित्रांच्या पवित्र कथेत म्हणजे विचारात नेहमी रंगून जावे. इथे एक उदाहरण देता येईल. भुंगा जसा कमळात अडकतो, सुगंधाने धुंद होऊन निग्रहाने हटत नाही. जर कमळाचा विरह झाला तर तो रडतो, दुःखी होतो. कमळातील मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे माझे मन सज्जनाच्या चरणाशी गुंतो, माझे मन भक्ती मार्गात जडून राहू दे. न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो. न ढळो म्हणजे ढळू नये. न निश्चय कधी ढळो या ओळीचा अर्थ: माझे मन कधीही डळमळीत होऊ नये. चांगली गोष्ट करण्याचा विचार मनात आला तर त्यापासून मी परावृत्त होऊ नये. कुजन म्हणजे वाईट माणूस. विघ्न बाधा, विघ्न म्हणजे अडचण आणि बाधा म्हणजे लागण. विघ्न बाधा म्हणजे अडचणींची लागण, व्यत्यय. टळो म्हणजे टळून जाओ, निघून जाऊ. कुजन विघ्न बाधा टळो म्हणजे वाईट माणसामुळे आलेले विघ्न टळून जाऊ दे. त्यांच्या अडचणींची बाधा आपल्याला होऊ नये. म्हणजेच एखादे कार्य करताना प्रलोभने मार्गात आली तरी माझ्या मनातील निश्चय बदलू नये. दृढ निर्धार कधीही ढळू देऊ नये. दुष्टांनी केलेल्या विघ्नांचा उपद्रव दूर होवो. न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो. चित्त म्हणजे मन, अंतकरण. भजनी म्हणजे भजनात. न चळो म्हणजे विचलित होऊ नये, दुर्लक्ष होऊ नये. सदुक्त मार्गी म्हणजे सज्जनांनी सांगितलेला मार्ग, चांगला जीवनमार्ग. वळो म्हणजे वळावी. या ओळींचा अर्थ असा: परमेश्वराचे नामस्मरण करताना मन चंचल होऊ नये. मती सदुक्त मार्गी वळो म्हणजे माझे चित्त सज्जनांच्या भजनात राहू दे. साधू संतांनी दाखवलेल्या मार्गाकडे अंतकरण लागू दे, वळू दे. स्वतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो. स्वतत्व म्हणजे स्वतःची ओळख, आत्मज्ञान. हृदयाला म्हणजे मनाला. कळो म्हणजे कळावा, समजावा. स्वतत्व हृदया कळो म्हणजे हृदयाला आत्मज्ञान व्हावे, स्वतःची ओळख व्हावी, आत्मविश्वास वाढू दे. दुरभिमान म्हणजे खोटा अभिमान. गळो म्हणजे नाहीसा हो. दुरभिमान सारा गळो म्हणजे खोटा अभिमान साफ नाहीसा हो. म्हणजेच प्रत्येकाला स्वतःची ओळख झाली पाहिजे, स्वतःची क्षमता ओळखता आली पाहिजे. चांगले वाईट, योग्य अयोग्य याची पारख करता यायला पाहिजे. हे फक्त सज्जनांच्या संगतीमुळेच घडते. माझ्या ठायी असलेला खोटा अभिमान नष्ट होऊ दे. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक होऊ दे. कुणाच्याही विषयी माझ्या मनात आकस नसू दे. पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो.
पुन्हा न मन हे मळो याचा अर्थ माझे मन कधीही वाईट विचारांनी मलिन होऊ नये. एकदा स्वच्छ होऊन भक्ती मार्गाला लागलेले मन पुन्हा एकदा विषय लालसेने मलिन होऊ नये. दुरित म्हणजे वाईट कृत्य, पाप. आत्मबोधे म्हणजे आत्मज्ञानाने. जळो म्हणजे जळून जाऊ दे, भस्मसात होऊ दे. दुरित आत्मबोधे जळो म्हणजे खऱ्या आत्मज्ञानाने सर्व पापांचे भस्म हो, म्हणजे ते जळून जाओ, नष्ट हो. मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली. मुखी म्हणजे तोंडात, हरी म्हणजे देवाचे नाव, नामस्मरण. वसो म्हणजे राहू दे, वस्ती करू दे. कुशल धाम नामावली. कुशल म्हणजे कल्याण, धाम म्हणजे घर, स्थान. नामावली म्हणजे देवा तुझी नावे, देवाचे नामस्मरण. कुशल धाम नामावली म्हणजे कल्याणाचे स्थान असलेली तुझी नावे. या ओळींचा अर्थ असा आहे, हे हरी, देवा, तुझे नाव माझ्या मुखातून सदैव येत राहो. माझे शरीररूपी घर तुझ्या नामाच्या उच्चाराने कुशल व पावन होवो. क्षणात पुरविल जी सकल कामना मावली. सकल म्हणजे सर्व, कामना म्हणजे इच्छा, मावली म्हणजे मनात असणारी. या ओळीचा अर्थ असा की तुझ्या नामस्मरणाने माझ्या मनाच्या सर्व इच्छा तात्काळ पुरवल्या जातात. कृपा करिशी तू जगत्रय निवास दासावरी. कृपा म्हणजे आशीर्वाद, जगत्रय निवास, त्रय म्हणजे तीन, जगत्रय म्हणजे तिन्ही जगात. तिन्ही जग म्हणजे स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक. निवास म्हणजे येथे राहणारे. जगत्रय निवास याचा अर्थ तिन्ही जगात राहणारे, वास्तव्य करणारे. आणि दास म्हणजे भक्त. कृपा करिशी तू जगत्रय निवास दासावरी. हे देवा, जशी कृपा तू तिन्ही जगात असलेल्या भक्तांवर करतोस, तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी. प्रगट म्हणजे दिसणे, निजाश्रित जना म्हणजे ज्यांना देवाच्या आश्रयाची किंवा आधाराची गरज असते अशी माणसे म्हणजे भक्त. सावरी म्हणजे आधार द्यावा, सांभाळावी. तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी या ओळींचा अर्थ, जशी कृपा तू तिन्ही जगात असलेल्या भक्तांवर करतोस, अगदी तशी तुझ्या आश्रयाला आलेल्या, शरण आलेल्या भक्तांवर तुझी कृपा प्रगट होऊ दे आणि त्यांना नेहमी सावरून सांभाळून घे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या कवितेचा भावार्थ समजून घेतला आणि या कवितेच्या श्रवण सुखाचा आनंदही घेतला. या कवितेतून आपण काय शिकलो तर चारित्र्य संपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी समजल्या. म्हणजे सुसंगतीत राहावे, सुविचार ऐकावे, बुद्धीचा कलंक झडावा, या गोष्टी आपल्याला चारित्र्य संपन्न बनण्यासाठी आवश्यक आहेत. त्याचबरोबर चारित्र्य संपन्न बनण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत तर विषय वासना नको, दुरभिमान नसावा आणि निश्चय ढळू नये, या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत हेही शिकलो. कवींनी मनाला करायला सांगितलेल्या क्रिया कोणत्या की ज्या आपल्याला या कवितेतून समजल्या? 1. सज्जनांच्या चरणकमलांशी दडू दे. 2. तिथेच हट्टाने अडू दे. 3. तिथून वियोग झाल्यास रडू दे. आणि 4. त्यांच्या चरित्रकथांकडे आकर्षित होऊ दे. त्याचबरोबर आत्मज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या, त्या म्हणजे 1. खोटा अभिमान गळून जाईल आणि 2. सर्व पापे नष्ट होतील. आपले मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून करायच्या गोष्टी या देखील आपल्या लक्षात आल्या. 1. मन भवचरित्रावर जडवावे. 2. मनातील निश्चय ढळू देऊ नये. 3. भजन करताना मन विचलित होऊ नये. आणि 4. मन मलिन होऊ देऊ नये. आणखी महत्त्वाचे जे या कवितेतून आपल्याला शिकायला मिळाले, 1. कुमार्ग म्हणजे वाईट मार्ग सोडून चांगल्या मार्गावर बुद्धी वळवावी. 2. सत्कार्य करावे. 3. दृढ केलेला निर्धार म्हणजे निश्चय कधीही विचलित होऊ नये. 4. स्वतत्व मनोमन ओळखावे म्हणजे स्वतःला ओळखावे. 5. खोटा अभिमान अजिबात बाळगू नये. 6.
आपले मन वाईट विचारांनी मलिन भ्रष्ट करू नये. 7. मन शुद्ध करावे. 8. सर्व अयोग्य गोष्टी जाळून टाकाव्यात. या गोष्टी आपणास शिकायला मिळाल्या. भरतवाक्य या कवितेसंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे आता आपण समजून घेऊ, ज्यामुळे या कवितेवर आधारित काही कृती आपल्याला सोडवता येतात. प्रस्तुत कवितेचे कवी मोरोपंत. कवितेचा काव्यसंग्रह केकावली. कवितेचा विषय सज्जन माणसाच्या संगतीचे महत्त्व. कवितेतून व्यक्त होणारा स्थायी भाव सज्जन माणसाच्या सहवासात राहणे सुखकारक असते. कवितेची लेखन वैशिष्ट्ये. कवितेची चाल कर्णमधुर आहे. कर्णमधुर चालीमुळे ही कविता गुणगुणत राहावीशी वाटते. या कवितेत सुजन वाक्य, सदंग्री कमळी, कुजन विघ्न बाधा, सदुक्त मार्गी, स्वतत्व, कुशलधाम नामावली यासारखे संस्कृत प्रचूर शब्द आहेत. अशा शब्दांनी भारदस्तपणा येतो. त्याचबरोबर घडो, पडो, जडो, मुरडिता, हटाने, ढळो यासारखे अस्सल मराठी शब्दही या कवितेत आढळतात. भाषा आवाहक आहे. यमक प्रधानता असल्यामुळे सुंदर लय व खटकेबाज नादमयता निर्माण झाली आहे. कवितेची मध्यवर्ती कल्पना. काय आहे या कवितेची मध्यवर्ती कल्पना? माणसाने नेहमी सज्जन माणसांच्या संगतीत राहावे. सुवचनांमध्ये सांगितलेले विचार अंगीकारावेत आणि त्यानुसार वागावे. खोटा अभिमान न बाळगता व मोहाला बळी न पडता सत्कर्म करून भक्तिमार्गाचा अवलंब करावा. हा मोरोपंतांनी केलेला उपदेश कवितेच्या केंद्रस्थानी आहे. या कवितेतून व्यक्त होणारा विचार काय आहे? माणसाने सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. दुराभिमान, गर्विष्ठपणा, वाईट विचार आपल्या मनातून नष्ट झाले पाहिजेत. चांगल्या विचारांचे वळण लागावे. चांगले वागणे म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी सदैव सज्जनांच्या संगतीत राहावे. लोकांनी सज्जनांचे वागणे, बोलणे, त्यांचे विचार अंगीकारावेत. हा विचार या कवितेत मांडला आहे. या कवितेतून मिळणारा संदेश. नेहमी संत सज्जनांच्या संगतीत राहावे. त्यांच्या सहवासामुळे चांगले वागण्याचे दर्शन घडते. त्यांच्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा मिळते. त्यांचे विचार आपण अंगीकारू लागतो. नेहमी देवाचे नामस्मरण करीत राहावे, म्हणजे वाईट कल्पना, वाईट विचार आपल्या मनाला शिवत नाहीत. कृतीपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 2A यासाठी पुढील कृती विचारली जाते. प्रश्न: पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. कवितेतील ओळ दिली जाते, त्याचे आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये लिहायचे असते. ते कसे लिहायचे याचे उदाहरण पुढे दिले आहे. ओळ: सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. आशय सौंदर्य: केकावली या काव्यग्रंथाची समाप्ती करताना उपसंहार म्हणून भरतवाक्य ही काव्यरचना कवी मोरोपंतांनी लिहिली आहे. आपल्या मनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व ते कसे अंगीकारावे याबद्दल देवाकडे आर्त प्रार्थना केली आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो या ओळीचे काव्य सौंदर्य. सुसंगती म्हणजे चांगल्या सज्जन व्यक्तीची मैत्री होय. गुणवान व चारित्र्यवान माणसांच्या संगतीत सदैव राहावे, म्हणजे आपली आत्मिक प्रगती होते, ज्ञानप्राप्ती होते. असा आशय वरील ओळींमध्ये व्यक्त झाला आहे. सुजन वाक्य म्हणजे सुविचारांची धारणा जर केली तर मन निर्मळ व प्रेमळ होते, असाही सल्ला त्यांनी जनसामान्यांना दिला आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो या ओळीची भाषिक वैशिष्ट्ये. प्रस्तुत ओळीमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी म्हणून कसे वागावे याचे नियम सांगितले आहेत. साधकाला चारित्र्य संपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे. भाषा साधी, सोपी व आवाहक असल्यामुळे हृदयाला भिडते. घडो, जडो या यमक प्रधान क्रियापदांमुळे कवितेला सुंदर लय व नाद प्राप्त झाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेचा भावार्थ समजून घेतला. प्रसिद्ध गायिका शर्मिला शिंदे यांच्या सुमधुर आवाजातून कवितेच्या श्रवणसुखाचा आनंदही घेतला.
कसे वागावे जगावे याविषयी मार्गदर्शन मिळाले. कवितेचे रसग्रहण, महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले. आता पुढे स्वाध्याय दिला आहे, तो तुम्ही आपल्या वहीत सोडवा. स्वाध्याय कृती 1 आकलन 1 आकृती पूर्ण करा. चारित्र्य संपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, चारित्र्य संपन्न बनण्यासाठी टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी. पुढे चौकटी आहेत, त्यात उत्तर लिहा. 2 कवींनी मनाला करायला सांगितलेल्या क्रिया. 3 आत्मज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी. कृती 2 आकलन 1 आकृती पूर्ण करा. मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून करायच्या गोष्टी. 2 पुढील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा. डाव्या बाजूला गोष्टी दिलेल्या आहेत, उजव्या बाजूला विनंती, त्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे आहे. गोष्टी 1 निश्चय, 2 चित्त, 3 दुरभिमान, 4 मन. पुढील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 1 मती सदुक्त मार्गी वळो, 2 न निश्चय कधी ढळो. कृती 3 दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. स्वतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. कृती 4 भावसौंदर्य. कृपा करीशी तू जगत्रय निवास दासावरी, तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी. या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. कृती पत्रिकेतील प्रश्न 2 आ प्रश्न पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कविता भरतवाक्य. 1 प्रस्तुत कवितेचे कवी. 2 कवितेचा काव्यसंग्रह. 3 कवितेतून मिळणारा संदेश. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ ऐकलात, पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ निर्मिती आणि संकल्पना श्री नाना शिवले, माजी उपसभापती, शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रेरणा माध्यमिक विद्यालय, लक्ष्मण नगर, थेरगाव, पुणे आणि श्री प्रवीण मुंडे, श्रीमती SD गणगे प्रशाला, कृष्णानगर, चिंचवड, पुणे. धन्यवाद.